नमस्कार, मी सुनील पाटील वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघात नवे नेतृत्व उभे राहत आहे का? हर्षदा अतुल घरत यांची उमेदवारी राजकीय समीकरणे बदलणार का? विरोधकांना लागलेले डोहाळे अतुल घरत मोडीत काढणार का? पनवेल तालुक्यातील कोण येथे वास्तव्यात असलेले भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते अतुल घरत हे गेल्या काही वर्षापासून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम करत आहेत। बूथ पातळीपासून ते तालुका स्तरापर्यंत पक्षाचा विस्तार करताना त्यांनी अनेक आव्हाने या ठिकाणी पेलली आहेत। राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रात स्वतःला वाहून देणारे, गोरगरिबांच्या खांद्याला खांदा लावून जाणारे युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मोठे असणाऱ्या इंडिया बुल्स या ठिकाणी तेथील रहिवाशांना स्वतंत्र पाण्याची लाईन मिळावी, आजूबाजूच्या परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधून त्यांची पाहणी आणि सर्वे करून लवकरच हा प्रश्न मार्गी लावून राहील। रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे महत्वाचे उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबविलेले आहेत। राजकीय, सामाजिक जीवन जगत असताना समाजाची सेवा करणे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अतुल घरत अशा समाजसेवेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी हर्षदा अतुल घरत यांनी पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून स्थानिक राजकारणात मोठी खळबळ या ठिकाणी उडालेली आहे। पळसपे मतदारसंघ आजपर्यंत राजकारण ठराविक चेहऱ्यांभोवती या ठिकाणी फिरत होते, मात्र हर्षदा घरत यांच्या उमेदवारीमुळे ही परंपरागत चौकट मोडीत निघण्याची चिन्ह या ठिकाणी दिसू लागली आहेत। घराणेशाही नव्हे तर कामावर आधारित नेतृत्व अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतल्यामुळे तरुण मतदार आणि महिलांमध्ये त्यांना वाढता प्रतिसाद या ठिकाणी मिळताना दिसत आहे। हर्षदा अतुल घरत 8 महिन्यांच्या गर्भवती असताना सुद्धा त्यांच्या हातून सामाजिक हिताची सेवा घडावी, प्रमुख उद्देश म्हणजे महिलांना सक्षम करणं, महिलांच्या अडीअडचणी सोडविणं, महिलांवर होणारे अत्याचार त्यांना वाचा फोडणं, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं, बचत गटाच्या माध्यमातून लहान सहान व्यवसायात महिलांना उतरवणं, यासाठी त्यांचे महत्वाचे योगदान या ठिकाणी प्रयत्न असणार आहेत। केवळ नावापुरत्या उमेदवार नसून त्या गेल्या काही वर्षापासून गावागावातील प्रश्न थेट अनुभवत आले आहेत। पाणी टंचाई असेल, खराब रस्ते असतील, आरोग्य सुविधांचा अभाव, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न असेल आणि युवकांचे रोजगारांचे प्रश्न, या सर्व मुद्द्यांवर त्यांनी थेट भूमिका या ठिकाणी घेतली आहे। प्रचार दरम्यान त्या केवळ आश्वासने देत नसून आता निर्णयाची वेळ आली आहे असा ठाम संदेश मतदारांना या ठिकाणी देताना दिसत आहेत। या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून मैदानात उतरलेल्या हर्षदा घरत यांना अतुल घरत यांच्या संघटनात्मक ताकदीचा मोठा आधार मिळत आहे। बूथ कमिटी, युवा मोर्चा, महिला आघाडी आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे जाळे पक्षावर आणि अतुल घरत यांच्यावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश केलेले कार्यकर्ते या ठिकाणी सक्रिय होताना दिसत आहेत। विरोधकांनी पारंपरिक गणिते बिघडत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। अनेक गावात सत्ताधारी व विरोधी गटातून हर्षदा घरत यांच्याकडे झुकणारा वर्ग वाढत चालल्याने राजकीय निरीक्षक या ठिकाणी सांगताना दिसत आहेत। महत्वाचं म्हणजे हर्षदा घरत यांनी प्रचारात पारदर्शक कारभार, निधीचा हिशोब आणि कामाचा जाब हे मुद्दे केंद्रस्थानी या ठिकाणी ठेवलेले आहेत। निवडून आल्यानंतर कुठे पैसा गेला, कोणत्या कामात किती निधी मिळाला हे नागरिकांना कळायला हवे अशी थेट भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडली आहे। त्यामुळे आजवर सत्तेचा लाभ घेतलेल्या काही स्थानिक नेत्यांची अस्वस्थता वाढल्याचे चित्र या ठिकाणी दिसत आहे। पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघ ही केवळ एका जागेची लढत नसून ती जुने राजकारण विरुद्ध नवे नेतृत्व अशी या ठिकाणी ठरताना दिसत आहे। महिलांना संधी देण्याची भाषा करणाऱ्या पक्षांनी प्रत्यक्षात किती संधी दिल्या हा प्रश्न या निवडणुकीत उपस्थित होताना दिसत आहे। त्या पार्श्वभूमीवर हर्षदा अतुल घरत यांची उमेदवारी ही केवळ भारतीय जनता पार्टीसाठी नव्हे तर महिला नेतृत्वासाठीची महत्वाची ठरत आहे। आगामी निकाल हा कोण जिंकतो यापेक्षा पळसपे मतदारसंघात बदल स्वीकारतो का याचे उत्तर देणारा या ठिकाणी ठरणार आहे। हर्षदा अतुल घरत यांचा विजय झाला तर तो केवळ एका उमेदवाराचा नव्हे तर पारदर्शक, ठाम आणि काम करणाऱ्या राजकारणाचा विजय असेल असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे। आपण जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर नवनवीन राजकीय घडामोडी असतील, नवनवीन बातम्या असतील, आपल्या जाहिराती असतील या पाहण्यासाठी आमच्या वेद विकासाचा या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।